माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, कामगार मंत्री तथा पालकमंत्री माननीय खासदार विशालदादा पाटील, माननीय राजा दयानिधी जिल्हाधिकारी, माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी 11 केंद्रांचे लोकार्पण समारंभ संपन्न झाला। लोंढे कॉलनी येथील आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन माननीय आमदार सुरेश भाऊ खाडे, पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते करण्यात आले। अभयनगर स्टेट बँक कॉलनी येथे माननीय खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, तर एसटी कॉलनी विश्रामबाग येथे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। 11 पैकी 10 आरोग्यवर्धिनी केंद्रांचे उद्घाटन ऑफलाईन पद्धतीने झाले। कुंभार गल्ली सांगलीवाडी श्री शिरीष कुमार धनवे, मुख्य लेखा परीक्षक, श्री अभिजित मेंगडे, मुख्य लेखा अधिकारी, भारतनगर सांगली श्री चिदानंद कुरणे, कार्यकारी अभियंता, जलनिस्सारण वखार भाग सांगली, श्री वैभव सावले, उपायुक्त मुख्यालय एसटी कॉलनी सांगली, श्री सहदेव कापडे, सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती नंबर 1 व नगर सचिव बजरंग नगर कुपवाड, श्री रविकांत अडसूळ, अतिरिक्त आयुक्त 2 अभयनगर स्टेट बँक कॉलनी सांगली, श्री राजेंद्र काकडे, नगर रचनाकार शालिनी नगर कुपवाड, श्री विनायक शिंदे, सहाय्यक आयुक्त आस्थापना इंदिरानगर झोपडपट्टी मिरज, श्री अमरसिंह वाहन, विद्युत अभियंता वखारबाग मिरज, श्री सचिन सागावकर, सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती नंबर 3 कृष्णा घाट मिरज। वरील ठिकाणी अधिकारी यांच्या हस्ते आणि माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला। भारतनगर कोल्हापूर रोड माजी नगरसेवक युवराज बावडेकर, त्याचबरोबर माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, माजी नगरसेविका सविता मदने यावेळी उपस्थित होते। तसेच कृष्णा घाट मिरज माजी नगरसेवक योगेंद्र थोरात उपस्थित होते, तर बजरंग नगर कुपवाड आरोग्यवर्धिनी केंद्र उद्घाटन उपस्थित माजी नगरसेवक शेटजी मोहिते, सविता मोहिते, प्रकाश ढंग आणि नागरिक उपस्थित होते। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, संजीव ओहळ, वैभव साबळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, संदीप आवटी, करण जामदार, माननीय पृथ्वीराज चव्हाण, शहर अभियंता श्री रकुल जकाते, सिस्टीम मॅनेजर समर पवार, महेश मदने, डॉक्टर अंजली दुमार, डॉक्टर रोहिणी कुलकर्णी, डॉक्टर रेखा खरात, डॉक्टर शंकर लांडगे व आरोग्य विभागाचा व महानगरपालिकेचा सर्व स्टाफ उपस्थित होता।